नमस्कार 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 मित्रांनो. तर मी आहे एवी आणि तुम्ही बघत आहात एवी गेमर्स, एवी मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. आज आपण खेळणार आहे ॲस्फाल्ट 9 लेजंड्स. आणि लय दिवसांनी मी व्हिडिओ टाकत आहे ॲस्फाल्ट 9चा. तर मी मध्यंतरी बाहेर गेलो होतो आणि म्हणून मला 1-1.5 महिना काही व्हिडिओ टाकता आला नाही. असू दे, काही विषय नाही. आता आपण व्हिडिओ टाकूया. तर बघूया. अरे आज ह्याच्यावर टाकूया आपण सिंडिकेट. तर सिंडिकेटचे काय मिशन मी मध्यंतरी केले होते. तर रिवॉर्ड्स बघूया. सिंडिकेटला आपल्याला जायचं आहे. सिंडिकेट पूर्ण खेळायला पाहिजे, कारण की हे आपल्याला भरपूर रिवॉर्ड्स देतं. तर चला, पहिली रेस आपण आपल्या सिंडिकेटची खेळूया. डायरेक्ट ह्याला ओव्हरलॉक करूया, म्हणजे टेन्शन नाही. चला, ओके मध्येच खेळूया आपण. रीच ऑल फायरवॉल्स इन टाईम. आज सिंडिकेटचा आला आहे, काय टेन्शन नाही. पूर्ण जितका करता येईल तेवढा करूया. जेवढे रेसेस खेळता येतील तेवढे खेळूया, जेणेकरून आपला सिंडिकेट पण पूर्ण होईल. आणि मी असं ऐकलं आहे की अजून एक स्पेशल इव्हेंट आला आहे, ॲनिव्हर्सरी आलं आहे माझ्या मते बहुतेक. तिकडं पण आपण एक्सप्लोर करूया आणि डेली इव्हेंट्स काय काय आले आहेत ते पण बघूया. त्यामुळं आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. बघूया काय होतं आहे. चला, माझी गाडी जरासा आवाज कमी करूया, नाहीतर आमचीच फाटायची. टाईम बाउंडेड आहे. चला, काही विषय नाही, आपण नीट खेळूया. टाईम पाहिजे आपल्याला. ओके मध्येच. भाई पोलीसवाले येतात, त्यामुळं माझं डोकं असला फिरतंय ना, मी काहीच नाही बोलू शकत. असू दे, काय विषय नाही. तेवढं चालायचं जाता. जरा स्टंट बिंट मारूया. आणि तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो की मी ह्या गाडीवर व्हिडिओ नाही टाकला, पण ही जी गाडी आहे ऑडी R8 कूप म्हणून, ती मला भेटलेली आहे असल्याच एका इव्हेंटमध्ये. सिंडिकेटमधूनच दिलेली आहे मला, ह्याच सिंडिकेटने. त्यामुळं त्यावेळी मी हा व्हिडिओ नाही टाकला या गाडीचा. म्हणून आत्ता डायरेक्ट नवीन टाकतो आहे. अजून एक गाडी मला भेटणार आहे या सिंडिकेटमधून, जर मी तेवढे पॉईंट्स केले, रँक केला तर. आणि ती गाडी बहुतेक S क्लासची आहे माझ्या मते. थांबा, इथं दाखवतो मी. आता मला ही ऑडी R8 खूप भेटलेली आहे, आणि ही जी आता 15 ही भेटणार आहेत मला पुढं. आणि ही जी C क्लासची आहे ती भेटणार आहे मला DE टोमॅसो P900. तिच्या 30 ब्लू प्रिंट मिळाले की तिला 30च लागतात माझ्या मते. थांबा, राहू दे, नंतर न चेक करूया आपण. पहिला सिंडिकेटचे सगळे इव्हेंट खेळून घेऊया. मिशन काय आहे? फिनिश द रेस. 6 स्टंट करायचे आहेत आणि परफेक्ट नायट्रो. ओके, होऊन जाईल आरामात. चला, काय विषय नाही. स्टंट 6 करायचे आहेत आणि परफेक्ट नायट्रो 2 करायचे आहेत. ओके. आणि ह्यावेळी कसं असणार आहे, पोलीस पण असणार आहेत. आणि पोलिसांच्या गाड्या तर तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे पायच घालतात डायरेक्ट. बघूया. तरी पण हम भी कुछ कम नाही, हे दाखवायलाच पाहिजे. ही ऑडी R8 खूप ही D क्लासची गाडी आहे. मला हिच्यावर व्हिडिओ टाकायचा होता, पण मला टाकता आला नाही अनफॉर्च्युनेटली. सॉरी. पण नेक्स्ट टाईम मी कुठली पण गाडी मिळताना व्हिडिओ नक्की टाकेन. आणि आता तर अजून एक इव्हेंट आला आहे माझ्या मते, तो पण मी बघतो आहे. त्याच्याकडं पण बघत आहे मी. तो मी तुम्हाला आता दाखवेन ही रेस झाल्यावर, जेणेकरून त्यातनं पण एक माझ्या मते गाडी भेटणार आहे. आणि
ती गाडी पण टॉपची आहे. आरामात मी रेक होण्याचे चान्सेस भरपूर आहेत, कारण की पोलिसच असे यायला लागलेत की काय बोलायलाच नको. थोडासा स्टंट करूया मस्तपैकी. ओके मध्येच. अरे जरासाठी राहिला तो. ओ मस्तच. आता जाऊया आणि पूर्ण स्टंट बाजी करूया. अजून एक मी गाडी काढणार आहे, जी डेली इव्हेंट्समध्ये मी आत्ता जस्ट बघितली. तर ती गाडी काढायला थोडा वेळ लागेल मला, त्यामुळं मी आधी ते सगळे खेळून घेणार आहे. मग गाडी निघताना मी तो व्हिडिओ टाकेन तुमच्यासाठी. तर प्लीज मला सपोर्ट करा. चला नेक्स्ट मिशन करूया. आता आपण थांबायचं नाही. आता डायरेक्ट मिशन करत जायचं जोपर्यंत हे थांब म्हणत नाही. फिनिश द रेस. नायट्रो टाईम 10 सेकंड पाहिजे आणि जंप 5 घ्यायचे आहेत. काहीही टेन्शन नाही, आरामात खेळूया आपण. आणि जरा डेली इव्हेंट पण एक्सप्लोर केले पाहिजेत. माझा भाऊ खेळायचा आधी, त्याच्याकडंच मी इन्स्पायर झालो हा ॲस्फाल्ट 9 खेळायला. आणि आता मी व्हिडिओ पण टाकतो, म्हणजे जसं की तुम्हाला माहीतच असेल, थोडे व्हिडिओ पण टाकायला सुरुवात केलं आहे आत्ताशी. त्यामुळं आय एम अ न्यू गेमर. मग मला एवढं काय त्यातलं माहीत नाही आहे आणि नॉलेजसुद्धा नाही की कसं कॉन्टेंट करायचं असतो किंवा एडिटिंग. मी आपला फक्त रॉ व्हिडिओज टाकतो मी. आणि मी काही स्क्रिप्टेड भाषण करत नाही, जस्ट तोंडाला येईल ते नुसता बडबडत असतो, एवढंच. बाकी नो खासियत. असू दे, आरामात. जराशी टेक्निकल खराबी आली होती. थोडंसं मोबाईल हे झाला होता आणि नेट पण गेलं होतं, त्यामुळं सॉरी. परत व्हिडिओ मी रिस्टार्ट केलेला आहे, म्हणजे रिझ्यूम केला आहे. आरामात खेळूया नाहीतर लागतील आपले. तर आधीच हे पोलीस सोडणं झालेत. ओके मध्येच. अरे शिट मॅन. अरे शेमड्या उठकी भाई, आता ठोकणार मी तुला. अयो डोक्यात चालला भाई माझ्या. आईच्या गावात ह्यानंच मला ठोकला. मस्त रे भाई, ह्यानंच माझी फाडली. फॅन वगैरे मिस का तुझ्या तर शेमण्या. तू मला हे करणार होय रे नालायक. तुझ्या गांडीत मस्ती आली एवढी. असू दे, आपलं मिशन मेन कंप्लीट झालेलं आहे, काय विषय नाही. मस्तच. आता जरा डेली इव्हेंटमध्ये पण चेक करूया. हे बघा, ही गाडी म्हणत होतो मी, पोर्शे मिशन आर. हिला काढायला मला लय वेळ लागणार, आणि ज्यावेळी जे 1-2 ब्लूप्रिंट राहतील त्यावेळी मी व्हिडिओ टाकेन नक्की. हा 6 दिवसातच जाणार आहे, त्यामुळे मला लवकर खेळायला पाहिजे. तर मी नक्की खेळून तुम्हाला टाकेन. आणि हा 35th ॲनिव्हर्सरीचा पण इव्हेंट आला, ह्यात बघूया आपण, जरा ह्यात घुसूया. तर करायचं काय आहे, आपल्याला 3 जंप, 3 बॅरल रोल करायचे आहेत, फिनिश द रेस आणि कलेक्ट 100 करायचे आहेत. तर होऊ शकते काय, तर चला बघूया. आय विल ट्राय माय बेस्ट 35th ॲनिव्हर्सरीसाठी कुछ भी. जर गाड्या भेटणार असतील तर आपण काय पण करायला तयार आहे. असू दे, काय विषय नाही, बघूया. अशीच कलेक्ट करायचं होतं, तशी मी ती माझी ही काढली होती, कुठली ती, एक ही होती, मला आता नाव येईना तोंडात. एक गाडी होती, ती मी अशीच काढली होती सगळे कलेक्ट करून. आणि
म्हणजे ती मी नव्हती काढली, माझ्या भावाने काढून दिली होती, दादाने. आणि म्हणून तर मला ती निघाली. आणि ती स्पेशल एडिशन कार आहे, मी दाखवली असेल तुम्हाला, मला नाव येईना तोंडात तिचं. ती शेव्हरोलेट कॉर्वेट स्टिंगरे लेगो एडिशन आहे ती, आत्ता लक्षात आलं मला. तर ती गाडी मला निघाली, म्हणजे काढून दिली माझ्या ब्रदरनी. आणि ती गाडी एकदम स्पेशल एडिशन आहे. तर अशीच ही गाडीसुद्धा काढायची आहे बहुतेक, माझ्या मते. मला तर असंच वाटतं आहे. बघूया, आय विल ट्राय माय बेस्ट. काही विषय नाही. जर मला ही काढायची असली तर मी 100% काढून राहणार. आरामात जाऊ दे, स्ट्रेटच जाऊ दे, जेणेकरून मला थोडेसे हे भेटतील. 5 फक्त राहिले आहेत भावांनो. ओके मध्येच 100 झालेले आहेत माझे. तर चला बघूया. नो, इकडंच जायला पाहिजे, कारण की त्याच ह्याच्यावर जाऊन काय उपयोग होणार नाही. जरा ट्रॅक बदलायला पाहिजेत, जेणेकरून मला सगळे हे भेटतील. अरे शिट, जराशासाठी राहिलो. काही टेन्शन नाही, सगळं कंप्लीटेड आहे, मस्तच ओके मध्येच. तर अशीच मी शेव्हरोलेट कॉर्वेट स्टिंगरे लेगो एडिशन काढली होती माझ्या भावाने. तर मला ही काढायचीच आहे आणि मी काढून राहीन. तर पाहिजे तर तुम्हाला मी ती गाडीसुद्धा दाखवतो, शेव्हरोलेट कॉर्वेट स्टिंगरे कॉर्वेट. ओके डन. तर लेगो एडिशन होती ती. नो, इथं काहीतरी घोटाळा झाला आहे, सोडून द्या. ओंडवर जाऊया आपण. ओंडमध्ये दिसेल आपल्याला शेव्हरोलेट कॉर्वेट स्टिंगरे. हे बघा, ही गाडी म्हणत होतो मी. ही गाडीसुद्धा मी अशीच काढली आहे. तर ती गाडीसुद्धा मी 100% नक्की काढेन. हे मेरा वाद आहे, सोडून द्या. आपल्याला जरा जास्तच हे झालं. 100% मी ती गाडी काढेन, काहीही विषय नाही. ओके, तर हे बाकीचे 5 ओपन झाले आहेत. आणि या 5मध्ये मग मला गाडी भेटणार कुठली आहे ते मला बघायला पाहिजे. भाई, ही गाडी जरा टॉप दिसते. हां, नॉट अचिवेबलच आहे. भाई 2 स्टार गाडी पाहिजे. आणि ही 2 स्टार गाडी मला कुठून भेटणार मलाच माहीत नाही. सोडून द्या. बहुतेक यो इव्हेंट माझ्याकडून होऊ शकणार नाही आहे, कारण की विषय कसा आहे, इथं 2 स्टार 3 स्टार अशा गाड्या पाहिजेत आणि माझ्याकडे सध्या तरी तसल्यातली कुठलीच गाडी नाही आहे. सोडून द्या. तरी पण मी करेन, मी नक्की व्हिडिओ टाकेन. आपण थोडंसं आता सिंडिकेटवर जाऊया, कारण की सिंडिकेट आपल्याला 100% गाडी देऊ शकतं. आणि ती गाडी मी मिळवूनच राहीन. फिनिश द रेस, नायट्रो बॉटल्स 5 आणि परफेक्ट नायट्रोस 3. ओके, काही टेन्शन नाही. बघूया कसं होतं आहे. करिअर पण खेळूया म्हणत होतो मी, नको राहू दे. आपण स्पेशल इव्हेंटसाठी जाणले जातो. वी आर नोन फॉर द स्पेशल इव्हेंट्स अँड अदर इव्हेंट्स, नॉट फॉर द करिअर. पण करिअर पण खेळायलाच पाहिजे. भाई मिशन काय होतं, थांबा जरा. नायट्रो बॉटल पार्ट परफेक्ट नायट्रो, मस्तच होऊन जाईल आरामात. आपल्याला करिअर पण खेळायला पाहिजे. आणि ओ नो, आपले लागलेले आहेत, पद्धतशीररित्या लागलेले आहेत. परफेक्ट नायट्रो मस्तच होऊन जाऊ दे. परफेक्ट नायट्रो मस्तच होऊन जाऊ दे. आत्ताशी एक नायट्रो बॉटल आलेली आहे आणि भरपूर. आणि 5 मधले 4 अजून यायच्यात नायट्रो बॉटल्सकडेच जाईन मी. ओ नो, चुकून वेगळीकडेच घुसलो, शीट झालो. आता रेक झालो होतो मी, नशिबानं वाचलो आहे.
भाई मला नायट्रो बॉटल्स गोळा केल्या पाहिजेत, नाहीतर माझे लागतील 2x नायट्रो बॉटल्स. ओके डन. थोडंसं उडूया. ओके मध्येच आरामात आरामात. ओकेच बाय मर शेमड्या तुम्हाला मारायला येणार वगैरे. भाई आत्ता मी रेक झालो असतो. लय घाण रेक झालो असतो मी आत्ता, पण सोडून द्या. मिशन कंप्लीट झालेलं नाही आहे, मला वाटलंच होतं. मी गुज खाल्लाय, सोडून द्या. तर काय करू शकतो आपण. मी रेक झालो त्यामुळं लागले माझे. असू दे, काय विषय नाही. पुढचे मिशन आपण टॉपचे करूया. एवढं काय बघत नाही बसायचं भाई. वी कॅन डू एनिथिंग बडी. यावेळी काय करायचं आहे, अवॉइड ऑब्स्टेकल्स. ओके हे काय आपल्याला जमतंय. वी आर द वेटरन इन दिस, त्यामुळे काही विषय नाही. आरामात खेळूया. ओके बाय बाय. पोलीस, वा पोलीस आले. एकच नंबर. ट्रॅकच चेंज आमचा. चला हळू ड्रिफ्ट नाहीतर फाटेल आमची. ओके मध्येच पोलिसांनो या समोर, मारतो तुमची मी. चल शेमने, तू येणार रे मला मारायला. इतकी मस्ती आले अंगात तुझ्या. थांबा रे, त्यांना धरायला पाहिजे मला. त्याच्यासाठी पूर्ण हे पाहिजे. हां बघा, हेच पाहिजे मला, जेणेकरून मी यांना धरू शकेन. नाहीतर मला ह्यांना उडवायला पाहिजे लवकरात लवकर. भाई ठोक त्यांना. पोलिसांच्या तर आता दिला टोला. शेमने कुठले. पळा लवकर. आरामात. आत्ता पण मी रेक झालो असतो. त्या पोलिसांच्या गाडीने मला रेक मारला असता. शेमन्यांनो तुम्हीच काय ते. माझ्या समोर नका ठोकेन, नाही तर आले मोठे शहाणे आईला. ह्याच्या तर थांबा रे, ह्याला पण देतो मी टोला आता. तूच काय शेमडे. अरे तो मागचा वाचला रे, मागच्याला दिला असता. शी मस्तच. टॉप एंड बोलते पब्लिक. एकच नंबर भावांनो. तर आपलं हे पण मिशन झालेलं आहे. एकच नंबर. पुढं बघूया आपण जरा, आणि काय भेटतंय का. यात घुसूया जरा, कारण की हे आपल्याला हे देणार आहे. रिक्वायर्ड डी क्लास गाडी. डी क्लास हे जाऊ दे, हे गेलं उडत. हे जे खरं 5 भेटणार आहेत. ही गाडी कुठली आहे. अकुरा. भाई या गाड्या नाहीच आहेत माझ्याकडं, सोडून द्या. तरी पण बघूया, काय विषय नाही म्हणजे 5 भेटले असते तर लवकर झालं असतं. आता इथं मला घासायला पाहिजे पूर्णपणे. बघूया, नंतर बघूया. मी व्हिडिओ नक्की टाकेन. जरा करिअरवर लक्ष देऊया. माझ्या मते आपल्या या 2 गाड्या अजून निघायच्या बाकी आहेत. सोडून द्या. मल्टीप्लेअरवर जाऊया मस्तपैकी. रिवॉर्ड्स बघूया पहिला. आपण रिवॉर्ड बघतो. ओके मध्येच गेट रेडी. मस्तच. मी ही गाडी घेऊ शकतो काय. ही गाडी घेऊ शकतो मी. नाही, ब्रॉन्झ टूल आहे ती. मला ह्यातलीच कुठली तरी घ्यायला पाहिजे. हीच घेऊया. दुसरा आपल्याकडे काय ऑप्शन नाही आहे. डी क्लासची गाडी, काय विषय नाही. तर मी फारलाईट 84 बंद केला आहे आणि फ्री फायर सुरू करणार आहे परत एकदा, खास तुमच्यासाठी. मराठीमध्ये त्याची कॉमेंट्री असणार आहे, असंच सेम. त्यामुळं सपोर्ट करा प्लीज. बघूया आता. चल लवकर सुरू हो. भाई सुरू होत नाही लवकर.
तोच तर विषय आहे मेन. ही प्लेयर आहेत ना, ही शेंबडे असतात. थांबा, सुरू झाले. आता उडूया एकावर. बाई यांचे रँक जरा कमी आहेत, तरी पण ही मारून जाऊ शकतात, कारण की हे मल्टीप्लेअर आहे. मागच्या वेळेला पण मी सांगितलं असेल तुम्हाला, मल्टीप्लेअरमध्ये काय पण कधी पण होतं. सोडा, आपणच पुढं आहे, त्यामुळं काय विषय नाही. इथं जाऊया. ओकेच, आपटलो नाही नशिबानं, काय विषय नाही. बाय लईच पुढं आहे की रे आपण. थांबा, एक मागणं येतोय, मला मॅपमध्ये दिसतोय इथं. यो मारू शकतोय आपली, कारण की मल्टीप्लेअर आहे. गाडी जर नीट चालवली तर कमी रँकच्या गाड्या पण आपली मारून जातात, कारण की मला पर्सनल एक्सपिरियन्स आहे. थांबा रे, इथं ड्रिफ्ट मारलीच पाहिजे. ओके, मध्येच बरोबर टायमिंगला आपली ड्रिफ्ट पडलेली आहे. आरामात जाऊया. तर वरती रॅम्प आहे, बॅरल रोल घेऊया. ओके, मध्येच इथं मला ड्रिफ्ट मारायला पाहिजे मोठी. ओकेच, जाऊ दे. अजून एक, मस्तच. ओके, मध्येच A2X नायट्रो बॉटल घेऊया, जेणेकरून आपला मगाराशी इथं ड्रिफ्ट टाकलीच पाहिजे. ओकेच, झाला. आपण जिंकलेलो आहे भावांनो, आणि विनर तर एवीच आहे, काय टेन्शन नाही पडी. मस्तच, ही आपली गाडी आलेली आहे पुढं, एकच नंबर. चला, जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा आपण ॲड बघून पैसा घेऊ, काय विषय नाही त्याचा. तर भावांनो, एकच नंबर. मी ब्रॉन्झ 3 लीगला गेलेलो आहे. ब्रॉन्झ 1 अनरँकेडवरून डायरेक्ट मी ब्रॉन्झ 3ला गेलेलो आहे. तर भावांनो, एक मध्ये ॲड आली होती, ती स्किप केली आहे मी. आणि मी पुढचा व्हिडिओ एक गाडीवरच टाकेन. हा व्हिडिओ एवढा चांगला नाही झाला आपला, भलेही. पुढचा व्हिडिओ गाडी अनलॉकवर असेल 100%, माझा शब्द आहे. हा व्हिडिओ परत एक साधा व्हिडिओ होता, कारण की मी 1.5 महिन्याने खेळालो आहे परत. तर इथं आताच तुम्ही बघितलं की अनरँकेडवरनं डायरेक्ट ब्रॉन्झ 3ला गेलो आहे मी, त्यामुळं काय विषय नाही. ब्रॉन्झ ही गाडी मी घेऊ शकतो सध्या, नाही मी हागलो इथं. ही ब्रॉन्झ 2ची गाडी आहे. मला गाडी घेतली कुठली पाहिजे? ब्रॉन्झ 1ची गाडी आहे. भाई ब्रॉन्झ 3ला गेलेलो आहे मी, म्हणजे अजून ब्रॉन्झ 2 त्याच्यावर आहे. मी काय खुळा समजत होतो. रिवॉर्ड बघूया, पुढं जाऊया, पुढं चल. ओके, मध्येच गेट रेडी, मस्तच. तर माझ्याकडं हीच एक मोठी गाडी आहे, जिचा रँक सगळ्यात मोठा आहे. तर एक खेळूनच बघूया. बी क्लासची गाडी आहे, लेगो टेक्निक शेव्हरोलेट कॉर्वेट स्टिंगरे. बघूया, आय ट्राय इट, काय विषय नाही, आरामात खेळू. पण हे प्लेयर सर्च व्हायलाच वेळ लागतो, बाकी मग काय रेस चालू व्हायला काय टेन्शन नाही, आरामात होऊन जाते. भाय माझी गांड फाडणार आहे हो. तर माझा 26 आहे रँक, ह्यांचा तर 3000 आहे, माझा तर 2600 कितीतरी आहे, ह्यांचा 28 आहे, 36 आहे. भाई 100% ही माझी फाडणार आहेत. हे बघा 27, माझा 26 आहे. सगळी वरचीच आहेत, सगळीच मारणार आहेत माझी आरामात, पद्धतशीररित्या. असू दे, काय विषय नाही, तरी पण आपण खेळूया. एवढं हे करून सुद्धा माझा 3रा-4था रँक आहे. ओके, मध्येच जाऊया, आरामात जाऊ दे, मस्तच.
एकच नंबर. तरी मी 2 नंबरला आहे. ओ शिट, मी 3 नंबरला पडलो. परत 2 नंबरला आलो आहे. बघूया कसं काय होतंय. ओकेच. आरामात इथं ड्रिफ्टच पाहिजे. जाऊया, पळवत जा. भाई तू 1 नंबर तर कुठं गायबच झालाय भाई. तो तर इथं दिसेनाच झाला. सगळ्यात पुढं मी असून मी 2 नंबरला आहे. हे असंच असते मल्टीप्लेअरमध्ये, नेहमीच आहे. आय हॅव एक्सपिरियन्स बडी. माझ्या पुढं कोण नसताना सुद्धा माझ्या पुढं कोणतरी असतंच नेहमी. यालाच म्हणतात मल्टीप्लेअर. तो 3 वाला असणार आहे. आला का? आलीत का शेंबडी? मला माहीत होतं ही शेंबडी येणार ते. आरामात जाऊया. फिनिश द रेस. एकानं तर रेस पण फिनिश केली व आम्ही 4थ्या नंबरलाच पडलो. मस्त 4था नंबर फाडलीच आमची ह्यांनी. हे बघा, मी म्हणलेलं का नाही विनर असणार आहे. कारण की ह्याचा रँकच 3000 होता. यो आरामात जिंकू शकला. सोडा, काय विषय नाही. काँग्रॅच्युलेशन, ॲस्पायरंट लीग तरी रीच केली आम्ही नशिबानं. नाहीतर तेवढं पण नव्हतं. चला, काहीतरी भेटलं एक रेस खेळून. काही टेन्शन नाही बडी. लेजंड पास नाही, नको. चेक इट लेटर. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका गाडी अनलॉकिंगसोबत. थँक्यू, धन्यवाद.